हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाप्पा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. बघा, एक विषय असा आहे, माणसाच्या जीवनासाठी सर्वात शक्तिशाली जी आहे ती म्हणजे विश्वास. विषयात आपल्याला विश्वासातूनच पुढे देवाबरोबरचं प्रेम किंवा देवापासून मिळालेलं आरोग्य याच आपण वचनाद्वारे घ्यायचा. तर आपण वचन सुरू करूया. मत्तेमध्ये 9 अध्याय वचन 1 ते 8 वचन. तेव्हा तो तारवात बसला, तो पलीकडे गेला. कोण? प्रभू येशू ख्रिस्त. तो तारवात बसला आणि एका पलीकडे गेला. तो आपल्या नगरात जाऊन पोहोचला. आता नगर कुठे आहे? एखाद्या कुठल्या तरी नगरात जाऊन आपण प्रभूच्या वचनात किंवा शिक्षणात वाढण्याचा प्रयत्न करत असतो. एक आपल्यासाठी एक नगर आहे. अनेक लोक अनेक अलग अलग ठिकाणी नगरामध्ये जातात. लोकांना काय वाटते माहिती आहे का, की मी प्रार्थनेने कम्प्लिटली बरा होणार. कोणीतरी येऊन सांगतो आणि मग तो धावतो तिकडे. तसं नाही. सगळ्याच गोष्टी व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वास जोडलेला जातो असा नाही. आणि विश्वास नसेल तर कोणताच मनुष्य आरोग्य प्राप्त होत नाही. बरेच तुम्हाला सल्लागार देणारे लोक येते. मी नेहमी लोकांना इथे शिकवतो की तुम्ही आरोग्यासाठी इकडे येऊ नका, कारण इथे आरोग्य मिळेल हे मी तुम्हाला नाही सांगू शकेल, पण येशू आरोग्य देणार हे 100% सांगू शकतो. कारण त्यांनी या शास्त्रात पूर्ण लिखाणासहित पवित्र आत्मेच्या प्रेरणेने हे सर्व शास्त्र लिखाण केलेलं आहे. तर ह्या वचनाच्या द्वारे 100% मनुष्य बरा होतो. पण समोरच्या व्यक्तीचा विश्वास असेल म्हणजे अविश्वास म्हणजे अंधश्रद्धा, तिथेच तो मनुष्य कमजोर पडेल, तो बरा होणार. विश्वास वेळ लागते आपल्याला. आणि योहान 6:14 परमेश्वराची पण इच्छा लागते की तुम्ही इकडे आल्या प्रार्थनेला तर देव मला बरं करेल. भले तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी असला, मग त्या आसपासून दिले जो तुमचा विश्वास आहे की खरोखर परमेश्वर तुम्हाला बरं करणार आहे तर तिकडेच बरे होणार. इथपर्यंत यायची कोणाला गरज. स्कूलमध्ये पोरं जेव्हा जातात ते शिक्षणासाठी जातात. इथे एक शिक्षण आहे, आध्यात्मिक शिक्षण. आता आध्यात्मिक शिक्षणासाठी पहिलं काय करायला लागते? विश्वास. दुसरं आहे तुम्हाला जे काही चुका केलेल्या आहेत किंवा काय पाप केलेलं आहे किंवा काही तुमच्यामध्ये देवावर बसलेला विश्वास नसेल, ते मन मोकळं करायचंय, सगळ्यांना क्षमा करायचंय, सगळ्यावर प्रीतीने वागायचं. अशा मुद्द्यानुसार जो मनुष्य जीवनामध्ये जगतो आणि चालतो तेव्हा तो पूर्ण बरा होतो. बरेच लोकांचे मी अनुभव घेतलेले. पूर्वी इथे भरपूर लोक यायचे, विश्वासाने बरे व्हायचे. तुम्हाला विश्वास जोडला गेला जाते त्या टायमाला, तेव्हा तुम्ही जोडतो आणि तुम्ही बरे होतात. आणि परत काही काळानंतर आपले अविश्वासी तयार होतात. मग अविश्वासी तयार झाल्यानंतर मनुष्य बरा होत नाही. आता इकडे बघा, त्या वचनात काय सांगते प्रभू येशू ख्रिस्त. या माणसाच्या पक्षगती माणसाला, या माणसाच्या मनामध्ये एक पाप होतं आणि हे पाप मात्र प्रभू येशूलाच माहिती होतं, परमेश्वरालाच माहिती होतं. आणि परमेश्वराने ते पाप त्याच्या मनामध्ये आहे ते काढायला सांगितलं. आणि त्यांनी विश्वास धरला, त्यांनी मनातलं काढलं आणि सांगितलं, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली, आणि चालेल.
इथे कोणता माणूस, बरेच लोक प्रार्थना करणारे लोक काय सांगतात, तुम्ही इकडे या, आरोग्य द्यायची प्रार्थना आहे. प्रार्थनाच आरोग्य द्यायचीच असते, पण आरोग्य मिळेल ह्याची 100% मी गॅरंटी नाही देऊ शकतो. कारण समोरच्या व्यक्तीचा जो विश्वास असते ना, तो सोडला जातो. मी पण तुमच्यासारखा प्रार्थनेला गेलो, माझ्या छातीत आणि पोटामध्ये भरपूर खूप 11 डॉक्टर चेक केले, पण काही फरक पडला. शेवटी देवाची इच्छा असते प्रत्येक माणसाच्या बाजूने. त्याने निर्माण केले, त्याला माहिती याला काय करायचं आणि याला काय करायचं. तर माझ्या जीवनामध्ये प्रभूने त्या क्षणामध्ये छातीत आणि पोटाचा जो आजार होता तो बरा केला, पवित्र आत्मा दिला. म्हणून मी आज हे काम करू शकतो. तुम्ही आरोग्यासाठी येतात का नाही, पण आरोग्य मिळाल्यानंतर पुढे जातात. हालेलुया. वचन घे. मग पहा, बाजीवर पडून असलेल्या कोणा एका पक्षार्थी मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षार्थी माणसाला म्हणाला, मुला, धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. तो काय सांगते, पक्षार्थी माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली. हालेलुया. आता कधी कधी आपल्याला कळते की पापांची क्षमा झालेली, तो विश्वास होता त्याचा, आणि त्यांना जे आणणारे होते ते पण विश्वासी होते, कारण त्याने त्यांचं नाव ऐकलेलं होतं. आता एखादा माणूस असतो बघा, या नावामध्ये एखादा विश्वासी असतो, तेव्हा त्याला त्याचा मार्ग दिसते. मी सांगण्याचं विसरलो. तर लॉकडाऊनमध्ये ना, सांगतो तुम्हाला, जेव्हा प्रार्थना करायला सुरुवात केली, देवाला सांगितलं, तुमची इच्छेने सर्व काय घडू दे, हे सर्व काही तुमचंच आहे. आम्हाला तिथे स्वार्थ नाही की पैसा पाहिजे, की धन पाहिजे, की वस्तू पाहिजे. ते मानवासाठी तर मानवासाठीच. मग त्यांनी सांगितलं की 200 रुपयाचे जेवणाचे घेतात 4 दिवसासाठी, ते घ्यायचे नाही, मी देईन. त्या दिवसानंतर रिट्रीटला जेव्हा लोकांना सांगण्यात येत होते, ज्यांना यायचं असेल तर रिट्रीटला या, पैसे नाही. देवाने फुकट दिले, तेच तुम्हाला फुकट. आता एवढा लोक जेवतात, बरोबर, फुकटच आहे की नाही. याच्या पेटीमध्ये जे काही टाकलं जाते ते त्यांनाच मोजतात, त्यांनाच माहिती की मी त्या पेटीला हात पण नेला. कारण माझं लक्ष काय आहे, तुम्ही देवाचे जे नियम आहेत ना, ते सर्व मानवाने पाळावे. जे मला नियम मिळाले मी पाळे, तसे तुम्ही पण पाळा. बस पैसा कुठून बघायचा. आणि त्यापासून आजपर्यंत कधी अन्न इथे कमी पडलेलं असं कधी नाही. तर याची ते 34:15 पासून त्यांनी मला वचन दिलं, आणि त्या वचनात मी विश्वास ठेवला आणि ही सेवेमध्ये तयार झाली. मग त्याच्यावर मी खूप स्टडी करत राहिलं की इथे माणूस येतो, बरोबर, बरे होऊन जातात, बरे होणारे जातात, त्यांचा विश्वास आहे. सगळे बरे नाही, बरोबर. का नाही बरे होत, की त्यांचा विश्वास नाही. कारण आपण बरे होण्यासाठी विनंती करतो असं नाही आहे. तुम्ही तुमचं जीवन देवाबरोबर कसं नातं ठेवावं, समाजाबरोबर नातं कसं ठेवावं, या दृष्टीनेच फक्त प्रार्थना. मनुष्य ज्या वेळेला मला योहान 11 अध्याय मिळाले, मग तेव्हा लाजर कबरेतून 4 दिवस पडलेला असताना त्याला काढलं प्रभू, तो बरा झाला. परत लाजर बरा झाल्यानंतर परमेश्वराच्या मार्गानुसार चालला नाही, तो त्याच मार्गानुसार चालला, त्याला मरावं लागलं. रोमकरा 7:20. हे वेतन मिळालं, मरण सगळ्यांना आहे. आपल्या शेवटचा अंत सगळ्यांचा आहेच, पण असं नाही आहे की लोकांना आपण त्यामध्ये आकर्षित करावं, बरोबर ना, सांगावं तुम्ही बरे होतील, की तुम्हाला येशू दर्शन देणार, हे करणार, ते असं नाही. तुमच्या विश्वासाने तुम्हाला मिळणार. मी माझा विश्वास जोडला म्हणून मला देवाची जाणीव झाली आणि मी ते देवाच्या मार्गात चालायला. तुम्ही आज बरे झाले, पण लूक 11:24 परत तुमच्यामध्ये 7 आत्मे येतील आणि तुमची पहिली दशा जी होती त्याच्यापेक्षा 7 आत्म्यांनी बदले जाईल.
मला एक दिवस एक माणूस आला ना, मला सांगते अरे आरोग्य द्यायची प्रार्थना आहे, तू तिकडे मोठे पास्टर येणार. मी सांगता जिवंत देव जरी आला तरी मी येणार नाही, कारण देव माझ्यातच आहे. तू सांगितलं तिकडे देव येणार आहे, तू मध्ये 24 देव असतो, मी तुला सांगतो तिकडे देव येणार आहे, तुमच्यामध्येच देव आहे. देव आपल्या सगळ्यामध्येच आहे. व आत्मा आहे ना, बरोबर. मग ते 10:20 बोलणारे तुम्ही नाही, तुमच्या काही परमेश्वर. हा आत्मा हाच तो देव. म्हणून आत्मा गेल्यावर प्रेत आणि मय. हे काय माहितीये का, आध्यात्मिक शिक्षणाची भक्ती आणि प्रार्थना होतं. हे आध्यात्मिक शिक्षणाविषयी दिलेलं आहे, शारीरिक शिक्षणाविषयी दिलेलं नाही. माणसाचा कधी ना कधी एक दिवस अंत होणारच. म्हणून अंतासाठी आपण आपल्या जागिरीवर तयारीने चालायचं आहे. कारण आपला आत्मा आहे तो पवित्रतामध्येच असला पाहिजे. सर्व मानव पापी आहे. रोमकर 3. किती अधिकारी असला शब्दात, बोलण्यात, विचारात. आमच्यासारखे धार्मिक मनुष्य दिवसातून 7 पाप करतो. बोलण्यात, विचारात काय पण असेल शब्द, तरी सुद्धा आम्ही त्याच्यातून बाहेर उतरतो. कारण माहिती आहे जर आम्ही पाप करायला लागलं तर प्रभू कार्य करण्याची शक्ती आम्हाला देणार नाही. चुका झाल्या कळायला पाहिजे, चूक झाली तेव्हा क्षमा, बस. त्यानंतर त्या चुकीकडे वळायचं नाही. त्याला बोलतात परिवर्तन. आता ह्या माणसाला कसं सांगितलं बघा, त्याचा विश्वास पाहिला त्याने. बघा वचन काय सांगते जरा. वचनी मग पहा किती शास्त्री. बघा तिकडे शास्त्री लोक होते. तुम्ही चांगलं काम करायला लागले ना तर तिकडे लोक येतील तुमच्या पाठीमागे, तुमच्याने चांगलं होऊन देऊ नये. म्हणून हे पण शिकायचं. म्हणून लोकांना सांगताना तुमच्या जीवनाचं परिवर्तन कसं करता येईल हे शिक्षणाकडे. आता पोर 5 झाली, 10वीची 5 झाली, 12वीची 5 झाली, त्यांचं परिवर्तन झालं की त्यामधून ते काय केलं, पर्सेंटमधून पुढे गेले. हालेलुया. तसं आपण पण पर्सेंटमधून पुढे गेलं पाहिजे. या पृथ्वीचा एक क्षण आपल्या हातात नाहीये, तो परमेश्वराच्या हातात आहे. समजलं का. पण सच्चाई आणि प्रामाणिकमध्ये आपल्याला देवाने बनवलं, घडवलं, त्याच पद्धतीने चाललं पाहिजे. देवाच्या इच्छेने चाललं पाहिजे. तुम्ही स्वर्गीय बापाची एक प्रार्थना करतात माहिती आहे ना, आमच्या स्वर्गीय बापा तुमची इच्छेप्रमाणे. आपण या पृथ्वीमध्ये जगतात ना तर फक्त देवाच्या इच्छेप्रमाणे जगलं पाहिजे, तर त्याला जगणं होतं. तेव्हा तुमचा विश्वास. आज तुम्ही आरोग्य पाहिजे. आरोग्य कशाला पाहिजे माहिती आहे, हालेलुया, तुमचं परिवर्तनासाठी पाहिजे. तुमचं जर परिवर्तन होत नसेल तर तुम्हाला त्या आरोग्याची काहीच गरज नाही. आरोग्य कशासाठी असते की आमचं पहिलं जीवन जे आहे ते पापमय होते, मग त्याच्यानंतर दुसरं जीवन जे आहे ते पुण्याने चालणं, म्हणजे पवित्रताने चालणं. आपल्याला देवाने पाप करण्यासाठी पुन्हा जन्म नाही दिला नवीन, की आपल्याला आरोग्य दिलं असं. कारण योहान 1:29 तसं वचन दिलेलं, तो जगाच्या पापासाठी आलेला, तुमच्या आणि माझ्यासाठी नाही, संपूर्ण जगाच्या. आणि आपल्यातून पाप होऊ नये या पद्धतीने आपण या शिक्षणाकडे वळतो. तर तिकडे जाती धर्म नाही. लोक बरेचसे कन्वर्ट करतात. का तुम्ही प्रभूचा स्वीकार केला, परमेश्वराचा स्वीकार केला म्हणून कन्वर्ट होऊ नका. नाही, ती चुकीचं आहे. तुम्ही एका पेपरावर तुम्ही सिग्नेचर करतो आणि बोलतो मी या पंथाचा झाला. देवा ठिकाणी पंथ नाही, पौल सरळ सांगतो गलतीग्रस्त पत्रामध्ये. ख्रिस्ताचे विभाग झाले नाही, विभाग आम्ही करू. पौल सांगतो मी एकाच घरचा बाप्तिस्मा, बाप्तिस्मासाठी नाही तर सुवार्तेसाठी. आज देशात अनेक ठिकाणी यावर धर्मांतरावर कितीतरी अत्याचार अन्याय होत चालले. आणि हे जे शिक्षण आहे, बाप्तिस्माचा अर्थ आहे देवाला ग्रहण करणे. प्रेषितांच्या कृत्यामधला जो बाप्तिस्मा बनवलेला आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे, तो म्हणजे पवित्र आत्म्याचा. तुमचं पापमय जीवन आहे ना ते सोडायचं आणि पुण्यही जीवन, त्याला बाप्तिस्मा बोलतो. बाप्तिस्मा घेतात तिकडे दारू पितात, पार्ट्यावर चालतात. हो, बाप्तिस्मा नाही आहे, हे बायबलच्या पूर्ण अपोजिट जीवन आहे तुमचं. त्याला बोलतात खोटे ख्रिस्ती आणि खोटे संदेश.
पवित्र आत्मा माणसाला पवित्र बनवण्याला शिकवायला सुरुवात करतो की तू पवित्र कसा बनावा आणि कसं बनावं, कसं गडावं, कसं घडवावं. जो पवित्र जो आत्मा आहे तो सगळ्यात बेस्ट आणि श्रेष्ठ आहे. तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे असेल तर तुम्ही ह्या पवित्र शास्त्राचं शिक्षण घ्या, मानवाचं शिक्षण घ्या. मग ते 10-17 दिले माणसाच्या बाबतीत 6. आपलं शिक्षण काय हे लक्षात घ्या. आज मी अनेक लोकांशी बोलतोय. माझ्या बोलण्यावर लोक मला सांगतात की तुमचं बोलणं एकदम परफेक्ट आहे, मस्त आहे, बरोबर आहे. मी सांगितलंय बघा, आपण सगळं म्हणजे आपण सगळे जे आहेत ते त्या परमेश्वराचे लेकरं आहेत. या फोटोचे लेकरं नाही, या मूर्तीचे लेकरं नाही. कोणताही मनुष्य काही जरी असलं तरी त्याला वरच बघायला लागते. शेवटचा अंत असला तर त्याचे डोळे वरच असतात, त्याचे डोळे झाकायला लागतात की शेवटला तो आत्मा अर्पण करतो. स्तोत्र 33:5 की देवा आता तरी मला सांभाळ. अनेक लोक आहेत धार्मिक शिक्षण घेणारे, पवित्र शास्त्रावर लक्ष देणारे, मानवाच्या कार्यावर लक्ष देणारे. धर्म कधी बदलत नाही. धर्म मानव प्रेम हा धर्म होता. योहान 3:16 प्रभू येशूने कोणाचा धर्माचा वापर केला आहे मला सांगा. की वो धर्म आहे, तो धर्म आहे. तो सर्व पहिल्यांदा त्यांनी गालिलात परराष्ट्रीय गाव, पहिल्यांदा चमत्कार जे केले ना या पृथ्वीवर आले ते त्याची मानव होते. त्यांनी मानव प्रेमामध्ये ज्या माणसावर सैतानाचा हल्ला होता, सैतानाने अटॅक केलेला होता, तो सोडण्यासाठी प्रभू येशू या पृथ्वीवर आलेला होता, कन्वर्ट करायला. आज देशात याच्यामुळे अनेक प्रार्थनेवर इफेक्ट होत चालला. हर ठिकाणी प्रार्थना असते, हर लोकांच्या प्रार्थना चालतात, तिकडे जातात. मग त्याचा अर्थ असा आहे का ते लोक कन्वर्ट करतात? नाही. स्वातंत्र्य प्रत्येक मनुष्य आहे, त्याला कुठे वाटेल तिकडे जावं. मी पण अनेक ठिकाणी फिरून आलो, सगळीकडे फिरलो. अद्याप काही लोक आहेत, काही चांगले धार्मिक व्यक्ती आहेत, त्यांच्याशी माझं बोलभाषण आहे. भले ते जाती मानवाचे आहेत, मानवाची जात एकच आहे, मानवाचं प्रेम. आता सगळे काही गुरु मला भेटतात, आमचं बोलभाषण होते, आपल्या सगळ्यांचा रस्ता तोच आहे, आपला आत्मा कुठे जाईल तेच बघा. मंदिराची गरज नाहीये, आपल्या हृदयाच्या मंदिराची गरज आहे. सत्य शिकायला कठीण जाते. मी सगळ्यांशी सहमत आहे, सगळ्यांशी प्रीती. जगात देव आले पण ते देव नव्हते, दैवत होते. म्हणजे तुमच्या आणि माझे, तुम्ही पण देव आहे. ज्याला शास्त्राचं शिक्षण दिलेलं आहे तुम्ही पण देव आहे. उत्पत्ती 1:27 तुम्ही देवाचे प्रतिरूप आहे. उत्पत्ती 2:7 तुम्हाला आत्मा दिला आहे. योहान 10:35 ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला देव म्हटलं तरी आज्ञाभंग होतो. तुम्ही सगळे देव आहे. आणि योहान 1:12 जितके विश्वास ठेवतात तितके देवाचे पुत्र आहेत. आपण देवाची मुलं आहेत सर्व माणसामध्ये. तुम्हाला जर खरं तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही सिद्ध करून पाहिजे असेल तर मी तुम्हाला आता सिद्ध करून देतो की तुम्ही देवाची मुलं आहे, तुमच्यात देव आहे. ते काय सिद्ध करतो तुम्ही तुम्हाला सांगतो. चुकून तुमच्या कोणाचा तरी अंगाला पाय लागला, तुम्ही त्याचे चुंबन घेतात की नाही घेतात? घेतात की नाही? मग देव आहे की नाही? दिसला तर तुम्हाला देव कोणामध्ये? हे शास्त्र शिकवते, मी नाही शिकवते. समजलं का? पहिली ह्याची ऐतिहासिक माहिती घ्या आणि नंतर मानवाशी बोला. जेव्हा देवाचं वचन सर्वांमध्ये आहे तर तो कसा कन्वर्ट होऊ शकतो? कन्वर्ट होत नाही, कन्वर्ट केले जातात. परमेश्वराने ह्या जगावर प्रेम केलेलं होतं, ह्या भारत देशावर पण प्रेम केलं, इतर आखे देश आहे या जगामध्ये. मग काय केलं? देवाने त्याच्याशी नफरत केली? हालेलुया. परमेश्वराच्या स्तुतीसाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी प्रत्येक माणसाला निर्माण केलं.
जाती कुत्र्याची आणि जाती माणसाची. जेव्हा उत्पत्ती सुरू केली, उत्पत्ती 6:5 पासून वचन वाचलं, मानवाची दुष्टाई वाढली म्हणून देवाला अनुताप आला की मानव निर्माण करून मला पश्चाताप झाला. म्हणून आज या धर्तीवर पाप जास्त आहे, म्हणून माणसाला या पापामुळे वेदना भोगाव्या लागतात. पुढे उन्हाळी माणसं करपले जातील, एवढी गरमी होईल. प्रगटगणामध्ये की परमेश्वराचे जे शिक्षण उचलल्यानंतर माणूस देवाच्या हातातून सुटणार नाही. भले माणूस माणसाच्यावर किती अत्याचार अन्याय केला तरी परमेश्वर त्याच्यावर अन्यायाचं उत्तर देईल. सत्याकडे वळा, सुवार्थ सांगा. लोकांना सुवार्थ सांगायला काही हरकत नाही. मी अनेक लोकांना सांगतो, माझ्याबरोबर अनेक मानवाचे जाती आहेत, मी सगळ्याबरोबर सहमत आहे, सगळ्याशी फिरता चालता फिरता बोलता उभं आहे, त्यांना पटतं सगळं. जे सच्चाईला डर नसतं. मी विरोध कशाला आहे की कोणाला माहीत नाही त्याला फसवीगिरीचं काम करू नका. माणूस चुकतो त्याचा अर्थ असं नाही की त्यांना एखादा कन्वर्ट करावं, एका आपल्या हाताच्या ठेवावं असं नाही. हे आध्यात्मिक शिक्षण त्यांना सांगायचं, हे वाच, तुझं भविष्य वाचेल. कारण हे शास्त्र सर्व मानव जातीसाठी केले. आणि माणूस निर्माण कसा झाला, जन्म कसा घेतला, माणसाला जन्म कसा मिळाला, कोणत्या आईला माहिती आहे मुलगा होणार आहे मुलगी होणार आहे, माहिती आहे? स्तोत्रसंहिता 127:3 मध्ये संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे. मग या संततीला आध्यात्मिक शिक्षण देणं गरजेचं आहे. अनुवादमध्ये 11 ते 18 पासून दिले. आपली आईच आपल्या मुलांना घडवू शकते, मग त्यांना देवाविषयावरच बोललं पाहिजे. सत्याचं शिक्षण. व्यक्ती आपल्या देशामध्ये होऊन गेले, आपल्या महाराष्ट्राचे शिवाजी म्हणून. या जिजाबाईने आपल्या देशासाठी एक सुंदर एक पुत्र पाहिजे असं तिने परमेश्वराकडे विनंती केली. आणि एक महान व्यक्ती या आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमानाच्या गोष्टी. आज सर्व सन्मान बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी हे सुद्धा देवाच्या मार्गानुसार मानवप्रीतीमध्ये मोठे मोठे मंत्रीपद आहेत. आज आपल्यामध्ये चांगले महाराष्ट्राचे मंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत. हे सुद्धा परमेश्वराच्या इच्छेनेच बनवलेले आहे. परमेश्वराने हा सगळं इतिहास दिलेला आहे. ज्या देशात तुमचा जन्म आला तो देश परमेश्वराने तुमच्यासाठी दिलेला. अब्राहमाला देश दिलेला होता, कनान देशामध्ये त्याने काय परमेश्वराने सर्व माणसाला दिले. म्हणून आपल्या भारत देशाची एक म्हण आहे किंवा एक कविता आहे, सारे भारतीय माझे बांधव. आपण ह्या भारतातले सर्व व्यक्ती एक भाऊ बहिण्याचं नात्याने, म्हणून परमेश्वराने आपल्याला घडवलं. काय? जे गरजवंत आहे, जे दुःखी आहेत, जे निराशात आहे, त्यांना मदत करा. मी काही लोकांकडे बोलत असतो या विषयावर की आपल्या बाजूला किती गरीब आहे ते पहिलं लक्ष द्या. आणि आपण पार्टीला जसे पैसे काढतात ना तसे 10-10 रुपये आपल्या कुटुंबातून काढलं, जरी महिन्याला त्यांच्या घरामध्ये रेशन पोचवलं, ते पुण्य तुम्हाला कधी ना कधी कमी पडणार. बोलते तुझं बोलणं हे खूप चांगलं आहे, बरं मला खूप काय चांगलं करायचं आहे, पण माझ्याकडे तेवढी शक्ती नाही. आज माझ्याकडे धन पैसा असता तर मी विचारायला लागला नसता, कारण माझे आचार विचार त्याच्यातच गुंतलेले. मी शुक्रवारी तो जात होतो, जाताना एक रस्त्यामध्ये एक माणूस चालला, तर मी बघितलं ती गाडी तिकडे बाजूला मारली. त्याला सांगितलं थांब,
2 डबे जेवणाचे दिले आणि 1 पाण्याची बाटली दिली. तो एवढा प्रणाम करते, सांगितलं देवा मी तर त्याला तुझ्यामध्ये बघतो आणि तो मला बघतो की तू देव आहेस. देव गरिबामध्येच आहे. मग ते 25:31 पासून ते 46 वचन. मी एखाद्या गरीबाला जेव्हा बघतो ना तेव्हा मी बघतो मीच गरीब आहे तो, म्हणून मी अशी सेवा करतो. धार्मिक शिक्षण कसं शिकायचं ते शिका की दुसऱ्यावर प्रीती करा, आरोग्यासाठी नाही. बरोबर? अरे आरोग्यासाठी तुम्ही एवढे धावतात, ते चांगल्या कर्मासाठी धावा, परमेश्वर तुम्हाला त्या मार्ग दाखवेल. देवाने सगळ्यावर प्रीती करायला सांगितले, दुश्मनावर, वैर्यावर, सगळ्यावर सांगितले. योहान 15:12 जसं प्रभूने सांगितलं, जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. ती माझ्या धर्माची प्रीती नाही दिली कोणालाही नाही. आता हे लोक, पूर्वी कुठे धर्म होता याच्यात दिलेला आहे. अंतुकियामध्ये पहिल्यांदा परमेश्वराची सुवार्ता म्हणजे माणसावर अत्याचार करत होते ना, तेव्हा माणसामध्ये प्रीती कशी निर्माण व्हावी अशा पद्धतीने प्रेषिताने ती सुवार्तेचा प्रचार केला. तेव्हा पहिलं नाव येशूच्या मार्गावर चालणारे, पवित्र जीवन जगणारे लोक, तेव्हा त्यांना पहिलं नाव मिळालं ख्रिस्ती धर्म नाही, मानव धर्म आहे. ख्रिस्ती हा प्रभू येशू या जगामध्ये मानव प्रेमाच्या दृष्टीने आला, म्हणून देव म्हणून आला. म्हणून आपला ख्रिस्तीच धर्म आहे असं नाही. मानव धर्म हा धर्माचा अनुभव माणसाला करायला परमेश्वराने जेव्हा 3:16 सृष्टी निर्माण केली तेव्हा कोणता मनुष्य पहिला पैदा झालेला? पहिलं सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रकाश बघितला, अंधकार होतं, पहिलं पाप होतं, शैतान होता. म्हणून पहिलं परमेश्वराने सगळी फळं झाडं सर्व निर्माण केलं आणि शेवटला एक पुरुष बनवला. आणि त्याच आदामाच्या वंशातले तुम्ही आणि मी आहे. त्याच्यानंतर सृष्टीची नासाडी केली. बोला ना, उत्पत्ती 6:5 पासून ही नाश. आता रोम करा 8:19 पासून. आता सगळं पृथ्वीचा अंत होणार, म्हणजे नाश होणार अचानक. आता तुम्ही गरबी बघणार, हे बघणार, पूर येणार, काय काही घडणार आता तुम्ही विचार नाही करू शकणार. कारण जो मनुष्य देवाला वेळ नाही देणार तर त्या माणसाच्या जीवनामध्ये अशा प्रकारची प्रसंग येणार. त्याच्यानंतर नोहा, तुम्ही 7वां अध्याय वाचलं उत्पत्तीतून सुरुवात करा. याचं एक 7वी कुटुंब पकडलं. त्याच्यानंतर आज आपण एक कुटुंब बघितलं, मरिया, योसेफ आणि प्रभू येशू. या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक 7वी कुटुंब झालं. अब्रामाचं 7वी कुटुंब, दाविदाचं एक 7वी कुटुंब झालं. आज नोहाच्या काळापासून जी सुरुवात झालेली आहे त्याची 3 मुलं होती आणि 3 मुलांना 3 हक्क दिला. एक शेतकरी झाला, एक गुरढोरं करणारा झाला, एक मासळी पकडणारा झाला. या 3 गोष्टी परमेश्वराने मानवाला निर्माण केल्या. मग त्याच्याच वंशातूनच ही आखी दुनिया बनवलेली गेली परमेश्वराने. तत्पर्यंत पृथ्वीवर माणूस किंवा जीव असा ठेवणारा नव्हता. फक्त परमेश्वर त्या बोटीमध्ये 2-2 जोडी केली आणि तिथून जी सुरुवात केली तर परमेश्वराची भरभराट इतकी सुंदर झाली. त्याच तुम्ही आणि मी इतक्या वर्षांमध्ये आपल्या जीवनामध्ये. म्हणून आध्यात्मिक शिकायचं जर असेल तर मन शांत ठेवून हे पवित्र शास्त्र वाचा. याच्याद्वारे तुमचं जीवन पुढे रुकणार, परमेश्वरावर विश्वास राहणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की मी पुढे अगोदर काही वर्ष अगोदर बोललेलं की पुढे रॉबर्ट येतील, बरोबर. आता हे सगळं हे रॉबर्ट सुरू झाले, बरोबर. माणूस काय राहणार? शेवटचा जो अंत आहे तो भयानक आहे. कारण माणूस माणसाच्या विरोध उठला तिथेच उठला आणि तिथेच आज माणसाची परिस्थिती
मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाच्या आणि आपत्तीची उत्पन्न होत आहे. परमेश्वराने जे प्रेम केलं ते मानवाने प्रेम नाकारलं. आज सगळ्यांना पैसा पाहिजे, अहंकार पाहिजे, मान पाहिजे, सत्कार पाहिजे, मीपणा, माझ्या इच्छेनुसार सगळं बनलं पाहिजे. तसं नाही. कोणाला वाटत नाही पवित्र बनावं. अपवित्र राग तर सगळ्यांना, प्रीती सगळ्यामध्ये. म्हणून माणूस आज तीर्थपत्रामध्ये स्पष्ट दिले, माणूस धानटोपी, निंद, काही पापास न म्हणा. खरं शिक्षण काय? माणसाशी बोला, गरज आहे एवढंच बोला. पाप होईल एवढं बोलू नका, नफरत होईल एवढं बोलू नका, द्वेष होईल एवढं बोलू नका, अहंकार होईल एवढं बोलू नका. ही गर्व आम्हाला जीवनामध्ये नष्ट करते. आज मला सांगा, प्रत्येक मनुष्य आपल्या घरादारामध्ये राहतो, आहे शहरामध्ये, परंतु तो शांतीने आहे का? आहे? घरात शांती आहे का? काय बोलत नाही. आता सांगितले काय गरमी, बरोबर ना? नाही. मग कोण श्रेष्ठ आहे? माणूस श्रेष्ठ आहे का देव श्रेष्ठ आहे? गरमी कोणी पाठवली? या केंद्रातून पाठवली? जा, तुझा कन्वर्ट झाला, आज तुलापासून गरमी बंद आहे? नाही. आपल्या कर्माचं फळ मध्ये 12:36 भोग आहेस. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, एक दिवस एक माणूस आला ना, मला सांगते त्याचा बप्तिस्मा झाला. बप्तिस्माचा अर्थ कळते ना? म्हणजे बप्तिस्मा झाला तिकडे ताळी मिळायला जो साहेबांनी का दिला. बप्तिस्माचा अर्थ आहे आपलं जे जीवन पापमय आहे ना, ते सोडून पुण्यही जीवन, तेव्हा आम्ही देवाला ग्रहण केलेलं होतं. देव काय पाप करणार नव्हता. एक दिवस एक माणूस आला माझ्याकडे, मला सांगते मी कन्वर्ट झाला, बप्तिस्मा झाला. बरं कुठे झाला? सांगते तिकडे नदीमध्ये बप्तिस्मा झाला. मग काय झालं? बरं हे काय करतो तो? नाही, तंबाखू खातो. तंबाखू खातो. मग तुझा बप्तिस्मा कोणी केला? देव तंबाखू खाणारा नव्हता, तंबाखू सोडणारा होता. तर मी 80 पाकिट मालिकचे खाणारा होता. मी 2 बियर पित होता. 2 हाती शाप तंबाखू या दातात त्याला दात दाखवले, आळे पडल्यात. हे भरायचा मी. पण जेव्हा मला पवित्र आत्मा मिळाला, तर पवित्र कामामध्ये त्याने लावला. देव हे खात नव्हता. बरं करितिकरास पहिल्या पद्धती 16-17 वचनामध्ये देव म्हणजे तुझ्या आतमध्ये उतरलेला परमेश्वर. हे सैतानी खाणं आहे, कॅन्सर आजार आणणारा खाणं. तर तुझा बप्तिस्मा नाही आहे, मी याला मान्य देतो. माझा बप्तिस्मा झाला नाही. मला पवित्र आत्म्याने मिळालं बप्तिस्मा, नावात सहित मिळाला. तेव्हा मी पवित्र कार्य करायला सुरुवात केली. तुम्ही बप्तिस्मा घेतात पण परमेश्वरची सेवा करतात का? परमेश्वरची सेवा काय? गरिबी आहे, दुःखी आहे, टेन्शनमध्ये आहे, मानसिक तणावामध्ये, अस्वस्थपणा आहे, गरजवंत आहे, जा स्वतःच्या खिशातले काढून त्यांना ते खायला. त्याचं घराला शोभा आण. बप्तिस्मा केल्यावर प्यायला नाही बसत. म्हणून आज खोटे ख्रिस्ती आणि खोटे संदेश हे जगामध्ये भरपूर उठले. आणि यामुळे हर ठिकाणी प्रार्थनेवर इफेक्ट येत चाललाय. त्याला कारण ह्याच्याच थिएटरमध्ये गेलेला पिक्चर बघणार प्रत्येक ॲक्टर होते असं नाही. क्रिकेट मॅच बघणारा प्रत्येक क्रिकेटर बनतो असं नाही. मग प्रार्थनेमध्ये येणारा प्रत्येक मनुष्य प्रार्थनेमध्ये तो प्रार्थनेसारखा वागणार आहे असं मी सांगू शकत नाही. त्याला बनवणारा परमेश्वर आहे. हां, तो त्याला घडवेल तो खरा. मला घडवलं त्याने, मला पुढे माणसाने नाही घडवलं. माणसाने सांगितलं की दिलं तुझ्या गुरु. अनेक लोकांशी मी बोलताना लोकांनी मला सन्मान दिला. मी सांगितलं त्याला दे, तुझ्यात आहे ना, तू माझ्यात आहे.
मी त्याचा स्वीकार केला, तू पण स्वीकार कर. म्हणजे काय? त्याच्या मार्गाने चाल. मग ते 5 वेळा दिले. तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव व्हावे. आपल्या प्रत्येक मानवाला परमेश्वराच्या गौरवासाठी बनवले. कोणी कोणावर अत्याचार अन्याय करीत तो शेवटी हिसाब देणारा तो आहे. तो कोणालाही सोडणार नाही. लक्षात ठेवा, देवाची काठी एवढी मजबूत आहे. कोण काय करते त्यांना करू दे देव. किती वेळा मला या धमक्या मारण्याच्या त्याची इच्छा. मी वाईट केले ना, माझं कर्म मी भोगेल. मी चांगलं केलं तर मी आज चांगली कर्म दिसतो. आपल्या लोकांच्या सांगण्यावरून देव मला निवडत. किंवा 9:31 मध्ये दिले, देव पापी लोकांचा ऐकत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो देव त्याचं. म्हणून मी लोकांना सांगतो, तुमचा विश्वास जर कमजोर आहे तर तुमचं जीवन बदलू शकत नाही. तुमचा कुठेतरी एक स्वार्थ बसलेला आहे की मला देवाने माझ्या या इच्छा पुऱ्या केल्या म्हणजे मी हे नाही. हे शरीर आहे, एका क्षणात तुमचा कधी अंत येईल तुम्हाला नाही कळणार, मला पण नाही. तो सांगून येत नाही. म्हणून चांगलं करताना करा, कोणाची मन तोडेल, मन दुखवेल असं काही करू. बरेचसे लोक पैशाचा डिमांड करतात. होय जा, तू मला एवढा पैसा दिला तर मी तुला बरं करीन. माझ्याकडे एक माणूस आलो, एक गुजराती माणूस होता. तर इकडे कोणतरी प्रार्थना चालवणार होता. त्याला ॲड्रेस कोणी माझ्याकडचा दिला. माझ्याकडे आला, भेटला, बोलते, मला सांगते 30,000 रुपये. ब्रदर कुठे आहेत? सांगते मी ब्रदर मीच आहे. नाही सांगते दुसरे ब्रदर आहे, मला 30,000 रुपये घेऊन यायला सांगितलं. तर कशाला बरं? ते सांगते ना, तुझी सर्व समस्या सगळ्या सुटणार. जर 30,000 रुपये देऊन समस्या सुटतात का? आपला विश्वास आणि आपल्याला. आमच्या इकडे काय नाही बघा, आम्ही पैसे मागत नाही, म्हणतो खायला प्यायला देतो, जेवण घे बाबा, मानव प्रेमा दृष्टीने इथे खायला मिळते, चहा पाहिजे घे जा. इथे डिमांड नाही आहे. हां, ज्याला दान करायचं आहे तो करू शकतो, त्याची मर्जी. पण इथे कोणत्याही माणसाने येऊन सांगावं की ब्रदर माझ्याकडे पैसे माहिती, मीच तो आहे. ते ब्रदर नाही, मी ते दुसरे आहे. मग त्याच्याकडून ॲड्रेस सांगितला कुठे, तो सांगते अशा ठिकाणी. त्याला पाठवलं, जा, नाव नाही सांगितलं. ते आता बंद झालं का माहिती? कधी कोणाची पैसे घ्यायचे ते पहिलेच विचाराने येतात, दुःखाने. मग ते 11-28 मध्ये अहो कष्टी महाराजांना माझ्याकडे मी विसरतो. मी दुःखा संकटाचा मदतीचा सहाय्य करणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला आमंत्रण करतो. मी सांगितलं, हे बघ इकडे मी सत्यात चालतो ना, इकडे कोण येणार नाही. हां, खोट्याकडे सगळे धावणार आणि खिशे खाली करून जाणार. एकदा एक मुंबईमध्ये आलेला एक पास्टर माझ्या कानावर आलेल्या गोष्टी, तर त्यांनी प्रार्थना ठेवली. तर काहीतरी माणसं कमी आली, तर बायांचे काही दागिने बघितले त्याने. वा, त्यांना सांगते बघा बायबलमध्ये असं लिहिलेले, पैसे अडक्याने मदत करतो, ते दागिने देत होते. असे जुन्या कराराची वचनं काढून पिढून दिली थोडंसं, आणि त्याचे चमचे पण होते. विचाराने काहीतरी बॅगी भरल्या म्हणजे काढल्या सोनं. अरे तुला जर द्यायचं होतं ते तेवढं भाड्याचं घे ना, त्यांना सांगा हे तुमचे तेव्हा ते मला नाही. त्यांनी बॅग भरली आणि बॅग घेऊन पळाला. नंतर त्यांना माहीत पडलं, अरे एवढी सोनी गेली, भाडं एवढं, आणि कुठे गेली. अशी प्रार्थना असते. अरे खोटे भरपूर आहेत, मला फसवलेलं ते. मी पण एका ठिकाणी प्रार्थना केली ना, पैसा अख्खा खर्च मी केला आणि मला एवढे 1.5 लाख रुपये माझे पैसे गेले ना. त्याचं भाडं होतं फक्त 16,000 रुपये ना. सगळं त्या माणसाने ऐकलं आणि ऐकल्यानंतर आम्हाला शेवटला प्रार्थना आम्हाला दिली. 1 मेची प्रार्थना म्हणून मी कुठे प्रार्थनेला जाते, माझ्याने होईल तेवढं करतो. आमंत्रण केलं तरी जा. काय माहिती आहे, एक खोटे लोकांबरोबर आपण झालं तर आपण पण खोट्याचा स्वभाव घेते. सांगितलं देवा मला क्षमा कर, मी चुकलो, बस मी माझ्याने होईल तेवढं करतो. आणि तेव्हा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पैसे बनवले. अशी पण आहे. तुम्हाला काय वाटते, आम्हाला फसवायला लागले तर तुम्हाला सोडतील का ते?
मी कोणाकडे पाणी सुद्धा पितो. मला काय पाहिजे असेल ना तर दुकानात तुम्ही स्वतः खरेदी करा आणि ते खरेदी पाणी किंवा स्प्राईटची एखादी बाटली म्हणजे थोडं मोड तोंडात जाऊन चहा बी पण मी पिते. घरी पिला तो मी चुकून आज पिला एवढ्या दिवसात, म्हणजे कधी कधी पितो, सकाळचं नाही शक्यता, चुकून कधीतरी म्हणजे पक्की भूक लागली असेल तर नाश्त्यामध्ये. अरे आपण त्या करतील तेव्हा दुसऱ्यांचे फायदे होतील ना. आपणच खायला बघितलं तर कसं होणार काय. आणि मी शिकलो पाप काय, पुण्य काय, माणूस काय, माणसाची स्थिती काय, संदेष्टे काय, खोटे संदेष्टे काय, सगळं अनुभव घेतले आणि शेवटला हात जोडले की माझा परमेश्वर सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग ते 10-17 माणसाच्या बाबतीत सावध राहिलो आणि या माणसाच्या बाबतीत सावध राहिलो आणि कार्य करायचो. खूप खोटे आहेत त्या जगामध्ये. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये दिली, कुठेवर प्रार्थनेला जाताना 1000 ठिकाणी भटकू नका, नाही ते तुम्ही भटकले तर त्या घरामध्ये खायची परिस्थिती नसणार, काही खायला नाही, कारण हे लुटमार करणार आहे. खूप ठिकाणी पैसा पाहिजे लोकांना, पैसा. अरे तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा आहे ना तो बघेल रोजची भाकर, घरचे कुत्रे बरे आहेत काटे तरी खातात. पण आज समाजामध्ये इतकं खतरनाक सर्व झालेलं आहे, बोलू नाही शकत. तुम्हाला बघायचं आहे ना, लोकांकडे जा न शिका माझ्याविषयी, बघा काय सांगतात. मी जे दान करतो ते सगळे काही खाण्यासाठीच देत नाही. कितीतरी लोकांना किती प्रकारची कशी मिळालेली तसे मी, माझा पैसा नाही आहे, माझं नवीन जीवन आहे. काय असेल गरजवंतांना मदत करतो ना, चुकलं. तुला बरं वाटले ना, काहीतरी तुझ्या घराला शांती आली, तुझ्या कुटुंबाला शांती आली, बस तू सांग दुसऱ्याला. तू जर श्रीमंत झाला तर तू दुसऱ्यांना मदत कर, कारण ही तुला मदत घराला चिन्ह मिळेल. हर व्यक्तीला मी ते शिकलो. म्हणून कोणाला धर्म बदलून देते. धर्म माणूस, तुझे वाईट धर्म आहे. किती घरामध्ये दारू पिणारे आहेत, कर्जबाजारी आहेत, किती कुटुंब अस्वस्थ आहे, छोट्या छोट्या मुलांची हालत काय झाली. देवाला मी एकच सांगतो की मला अशी शक्ती दे की खरोखर माझ्याकडे काही असलं तर स्वतःहून जेवढं धावता येईल तेवढं द्यायचं आणि गपचूप करायचं. तुला शांती मिळवायची असेल तर प्रभूच्या वचनाचा ना, बाकी काही नाही. तर छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर आपल्या सर्वांना आरोग्य देऊन. मानव प्रेम हा धर्म आहे आणि या धर्मामध्ये तुम्हाला विश्वासाची गरज आहे आणि विश्वासाप्रमाणे चालणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि माझं हेच आहे. तर प्रत्येक व्यक्तीचं जीवन आनंदित व शांतीत असावं. सर्व लोकांना स्वतःचे सर्व सोडून देतो. प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया.